विशिष्ट अधिकार द्या, मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी द्या असं निवेदन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेलं आहे। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली। तर आम्हाला ही विशिष्ट अधिकार द्या, राज्यमंत्र्यांकडून फडणवीसांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावरती तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया यावरती प्रताप सरनाईकांनी दिली। बघा, ही काही मंत्र्यांची राज्यमंत्र्यांविरोधामध्ये तक्रार वगैरे आहे, हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून माझ्याही वाचनात आले। परंतु शेवटी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सक्षम आहे त्या राज्यमंत्र्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून ते तोडगा काढतील। त्यामुळे त्या विषयाचं एवढं काही मोठं गांभीर्य नाही आहे। ते अंतर्गत पक्षाचा प्रत्येकाच्या बाब आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे की त्यावर तोडगा काढून राज्यमंत्र्यांचे अधिकार त्यांना कसे काय देता येईल। जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं, त्यात काय मोठे। यांना आश्चर्य वाटतं, आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे। एक चालकानं वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा। ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत, कोणालाच, अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील, कारण का त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते, द बॉस, देवाभाऊ। बोलण्याची हिंमत आहे यांच्यात। हे अधिकार तर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी सामंजस्याने घ्यायचे असतात। मला वाटत नाही मुख्यमंत्री राज्यमंत्र्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार देईल। राज्यमंत्र्यांना अधिकार द्यायचं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याला दुखावणं, आणि कोणता मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला दुखावत नाही। पण कॅबिनेट मंत्र्यांनी, राज्यमंत्री हे तसे बरेच नौखे आहेत, नवीन आहेत, यांनाही काम करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी थोडीशी व्यापक भावना ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं। मुख्यमंत्र्यांनी आधीच आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्यात। अगदी आता माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब आहेत, त्यांच्याकडं अधिकार दिले गेलेले आहेत आणि बाकीच्यांना पण दिलेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अधिकार राज्यमंत्र्यांनी दिलेत। त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या सूचना तर सगळ्यांना आहेत, एखाद्या वेळेस काही यांचे राहिले असेल तर देतील।